कोल्हापूरमध्ये जवाब दो मोर्चाच होणार आहे। गोकुळच्या कपाती विरोधात आज मोर्चा होईल। जनावर देखील या ठिकाणी शेतकरी या मोर्चात घेऊन सहभागी होणार आहेत। गाई म्हशींसह शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील। सतेज नक्कीच लागवी आपण पाहिलं तर कोल्हापूरचा दूध संघ हा गोकुळ दूध संघ हा राज्यामध्ये खूप अग्रेसर असा दूध संघ आहे आणि याच दूध संघानं यावर्षी डिबेंचरच्या रूपानं जी आहे ती दूध उत्पादक शेतकऱ्यांची दूध संस्थांची आहे ती कपात केलेली आहे आणि या कपातीनंतर कुठेतरी आता एक रोष जो आहे तो दूध उत्पादक शेतकऱ्यांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। आज ज्या संस्था आहेत त्या रस्त्यावरती उतरून या ठिकाणी निषेध मोर्चा आहे तो काढण्यात येणार आहे। गोकुळ प्रशासनाची वारंवार या दूध उत्पादक जे शेतकऱ्यांनी संस्थांच्या रूपातून जी भेट घेतलेली आहे मात्र त्याला सकारात्मक असा कोणता प्रतिसाद दिलेला नाहीये आणि ही जी कपात जी केलेली आहे डिबेंचरच्या रूपातून ती मात्र या सगळ्यांना कुठेतरी संस्थाने एक आर्थिक खाईत लोटणारी आहे। त्यामुळेच हे सगळे शेतकरी आज जे आहे ते शासकीय विश्रामगृह जे कोल्हापुरातलं आहे तिथून ते ताराबाई पार्कचं गोकुळचं कार्यालय या ठिकाणी जनावरांसहित मोर्चा काढणार आहे। त्यामध्ये गाई म्हशी यांचा देखील समावेश असल्याचं सांगितलं गेलं आहे। मात्र गेल्या 15 दिवसांपासून गोकुळचं प्रशासन याबाबत कोणतेही उत्तर द्यायला तयार नाहीत। त्यामुळे आता नेते देखील हतबल झाल्याचं पाहायला मिळते। कालच या संदर्भात कोल्हापुरातले एक बैठक झालेली आहे। त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ असतील, सतेज पाटील असतील आणि इतर नेते आहेत। त्यांच्या बैठकीमध्ये देखील हे सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस या संपर्क सभा घेतल्या त्यावेळेस मात्र तुम्ही या डिबेंचर कपातीबाबत तुम्ही दूध संस्थांचा विश्वास का जिंकला नाही, त्यांना माहिती का दिली नाहीये। त्यामुळे कदाचित अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे की वसुबारसच्या दिवशी काही एखादी गोड बातमी डिबेंचरच्या रूपातून परत देण्याबाबत काही सूचना होते का किंवा काही वेगळ्या पद्धतीनं दूध संस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही मदत करते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच जर पाहिलं तर गोकुळ दूध प्रशासन आणि अगदी मुद्दा पूर्ण करा, वेळ कमी आहे। नक्कीच पाहिलं तर गोकुळचं जे प्रशासन आहे आणखीन दूध संस्था आहेत त्यांच्यातला संघर्ष मात्र आता वाढताना पाहायला मिळतोय। निश्चित त्यामुळे आजच्या मोर्चानंतर यावर काही तोडगा निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।